तर मी गेट टुगेदरला गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तेच बघायला गेलो की बाबा शाळेमध्ये मी काढलेले बाकड्यावरचं ते बदाम अजून आहे का. तर बाकडे बदलून गेले होते, शाळेला रंग चढला होता. निराश होऊन खाली आलो आणि पुढे असणाऱ्या गोळक्यामध्ये तो चेहरा दिसला. घरी आलो. घरी आल्यानंतर जुनी बॅग काढली. बॅगमध्ये तिचा चोरलेला रुमाल होता, द्यायचा विसरून गेलेला गुलाब होता, तिचं टिकलीचं पाकिट होतं आणि सेमी मराठी आणि मराठी माध्यमाच्या मुलांना माहिती असणारे ती जी लाल रिबन असते, केसातील लाल रिबन, ती होती. भाऊक झालो आणि कविता लिहिली. कवितेचं शीर्षक आहे सुकून गेला गुलाब पण. सुकून गेला गुलाब पण सारं आठवणीत आहे, तुझ्या नावाने रेखाटलेलं एक पान वहीत आहे. सुकून गेला गुलाब पण सारं आठवणीत आहे, तुझ्या नावाने रेखाटलेलं एक पान वहीत आहे. बदलून गेलेत बाकडे बदामाने कोरलेले, बदलून गेलेत बाकडे बदामाने कोरलेले, आपल्या नावाचं अक्षर अजून चौकटीत आहे. सुकून गेला गुलाब पण सारं आठवणीत आहे. केसातील लाल रिबन पाकिटातील टिकली, केसातील लाल रिबन पाकिटातील टिकली, तुझा चोरलेला रुमाल माझ्या पिशवीत आहे. पिशवीत आहे तुझी वही स्वाध्यायाला घेतलेली, पिशवीत आहे तुझी वही स्वाध्यायाला घेतलेली, तुझ्या वहीत माझे नाव अगदी सुरेखीत आहे. सुकून गेला गुलाब पण सारं आठवणीत आहे. मागे वळून तुझे पाहणे तुला पाहून माझे लाजणे, मागे वळून तुझे पाहणे तुला पाहून लाजणे माझे, सारे सारेच डोळ्यातच लखलखीत आहे. लक्षात आहे आपले बोलणे शाळेच्या पाठीमागे, लक्षात आहे आपले बोलणे शाळेच्या पाठीमागे, बोलताना वाढली धडधड अजून छातीत आहे. सुकून गेला गुलाब पण सारं आठवणीत आहे.